चला तर मंडळी, आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विषयी जेवणाची साधी सोपी थाळी पाहूया. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये तूप घातलं आहे. त्यामध्ये आता काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे केले आहेत, ते यामध्ये परतून घेऊया. काजू आणि बदाम थोडेसे परतत आले की त्यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहे. मनुके जर तुम्ही सुरुवातीला घातले तर ते जळू शकतात, त्यामुळे काजू आणि बदाम थोडेसे भाजले की नंतर मनुके घालायचे आहे. सगळे ड्रायफ्रूट्स भाजले आहेत, यांना काढून घेऊया. आता यामध्ये शेवया घालायच्या आहेत. शेवयासुद्धा छान ह्या तुपावर परतून घेऊया. शेवयांना छान सोनेरी रंग आला आहे. आता यांना काढून घेऊया. कढईमध्ये इथे मी पाऊण लिटर दूध घेतलं आहे. दूध चांगलं गरम होऊन देऊया. दुधाला छान उकळी आली आहे. आता यामध्ये भाजलेल्या शेवया घालायच्या आहेत. शेवया घातल्यानंतर इथे मी छान एकत्र करून घेतलं आहे. आता शेवया आपल्याला यामध्येच थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. शेवया थोड्याशा शिजल्या आहे. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे. 2 विलायची कुटून घेतलेल्या आहेत. छान एकत्र करून घेऊया. यामध्ये केसरचं दूध घालूया. तळलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा यामध्ये घालूया आणि 4 ते 5 मिनिट ही खीर शिजवून घेऊया. वाटीमध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे. थोडंसं दूध घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे. सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहे. आता हे कस्टर्डचं दूध यामध्ये घालायचं. शेवया आपल्या अगोदरच शिजलेल्या आहे, त्यामुळे 1 ते 2 मिनिटच शिजवून घेऊया. इथे आपली अगदी मस्त अशी शेवया कस्टर्ड खीर तयार आहे. एकदम छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा. आता आपण भाजीची तयारी करूया. त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकरच्या डब्यामध्ये घालूया. मटकी शिजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान असं एकत्र करून घेतलं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये मटकीचा डब्बा ठेवायचा, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून थोड्या वेळ गॅस बारीक ठेवायचा आहे. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे. थोडं खोबरं घेतलं आहे. ते आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजलं आहे, काढून घेऊया. यामध्ये मी मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतला आहे. तो सुद्धा भाजून घेऊया. कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घातलं आहे. मिनिटभर परतून घ्यायचं. आता यामध्ये कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून सुद्धा छान परतून घेतलेला आहे. मसाला छान परतला आहे. आता याला काढून घेऊया. मसाला आता पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. मसाला थंड होतोय तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला हा तांदूळ 10 मिनिट तरी भिजू घालायचा आहे. कढईमध्ये तेल आणि 1 चमचा तूप घालायचं. तुपामुळे छान चव येते. गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरेची मस्त फोडणी द्यायची आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की लगेच यामध्ये कढीपत्ता घालायचा. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट केल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घातल्या आहेत. 1 कांदा उभा लांब पातळ चिरला आहे, तो घालूया आणि कांदा छान परतून घेऊया. मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ती सुद्धा परतून घेऊया. इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. गाजर, बीन्स, टमॅटो, कॉलीफ्लावर आणि सिमला मिर्च यामध्ये घालूया आणि ते सुद्धा छान परतून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता. इथे मी बटाटा आणि वाटाणा घेतला नाही, तुम्ही हवं तर घेऊ शकता. भाज्या छान परतल्या आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा हळद घातली आहे. थोडीशी हळद कमी वाटते म्हणून अजून थोडीशी घातली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 मोठा चमचा इथे मी बिर्याणी मसाला घातला आहे, त्यामुळे चव छान लागते. छान असं सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटाची वाफ काढायची आहे. 2 मिनिट झालेली आहे. मस्त असा वास येत आहे. एकदम छान मसाला आपला इथे परतलेला आहे. आता यामध्ये धुतलेला जो तांदूळ आहे तो घालूया. तांदूळ घातल्यानंतर या भाज्यामध्ये मिनिटभर आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला जो पुलाव आहे अगदी छान लागतो. 1.5 ग्लास इथं मी पाणी घातलेलं आहे. छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि छान एकत्र करून घेतलं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला आपला थंड झालेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया. सगळं मिक्सरमध्ये घालून घेतलं. पाणी न घालता आपल्याला हे छान मिक्सरमध्ये अगोदर फिरवून घ्यायचं आहे.
आता थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच जर पाणी घातलं ना तर खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे राहतात. मसाला छान वाटून घेतला आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. कढीपत्ता घालायचा आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं. जे वाटण आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला आहे. अगदी मस्त छान वास येत आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा घरचा काळा मसाला घातला आहे. आता हे सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. अशी कोथिंबीर मसाल्यामध्ये घातली ना तर भाजीची चव अगदी छान लागते. इथे आपली मटकीसुद्धा छान शिजलेली आहे. यामध्ये घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, ते सुद्धा यामध्ये घातलं आहे. आपण मीठ अगोदरच घातलं होतं, त्यामुळे इथे मी घातलेलं नाही आहे. कोथिंबीर घालून छान एकत्र केलेलं आहे. मटकी आपली अगोदरच शिजलेली आहे, त्यामुळे अर्धवट झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायची आहे. शेंगदाणे घालून करण्यापेक्षा अशी वाटण तयार करून अगदी मटकी छान तयार होते. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मीठ, पाणी आणि पीठ घालून छान एकत्र करून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं म्हणजे पीठ अगदी मऊ राहतं. पीठ छान मळलं आहे. आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. आता आपण भजीची तयारी करूया. त्यासाठी 1/4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये हळद, लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ आणि ओवा असा हातावर चोळून घ्यायचा आहे. हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. इथे मी 2 आळूचे पानं घेतली आहे. त्याच्या पाठीमागचं देठ कट करून घेतलं आहे. एकमेकावर आळूचं पान ठेवलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला बारीक आळूची पानं कट करून घ्यायची आहेत. कोथिंबीरसुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे. या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये घालूया. एक बारीक चिरलेला कांदा घालून सुरुवातीला पाणी न घालता छान चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून अजून थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. प्रत्येक वेळी कोथिंबीरचे भजे करण्याऐवजी या पद्धतीचे एकदा भजे नक्की करून पहा. आता तळायला घेऊया. तेल छान गरम झालं आहे. सुरुवातीला इथे मी कुरडई घातली आहे. कुरडई छान मस्त फुललेली आहे. आता बाहेर काढून घेऊया. दुसरीसुद्धा इथे कुरडई मी तळून घेतलेली आहे. आता पापडसुद्धा तळून घेऊया. आता भजे तळून घेऊया. भज्याच्या पिठामध्ये थोडा सोडा घातला, छान एकत्र करून घेतलं. गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडायची आहे. मध्यम आचेवर भजी तळून घेऊया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. कमी गॅसवर भजी तळली तर कडक होऊ शकतात, त्यामुळे मध्यम किंवा मोठा गॅस ठेवायचा आहे. ही अळूच्या पानांची भजी खायला अगदी छान लागतात, त्यामुळे एकदा तुम्ही ही भजी नक्की करून पहा. भजी छान तळली आहे. आता यांनासुद्धा काढून घेतलं आहे. मटकीसुद्धा इथे आपली शिजलेली आहे. कुकरसुद्धा गार झालेला आहे. अगदी मस्त आपला व्हेज पुलाव तयार झाला आहे. अगदी छान सुगंध येत आहे. बिर्याणी करायला खूप वेळ लागतो, त्यापेक्षा असा व्हेज पुलाव तुम्ही एकदा नक्की करून पहा. कोथिंबीर वडीसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे. लगेचच पुऱ्यासुद्धा करून घेऊया. इथे आपली अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. काही चपात्यासुद्धा इथे मी करून घेतलेल्या आहे. आता सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे. ताट करायला घेऊया. इथे आपली अगदी मस्त अशी झणझणीत तर्रीदार मटकी तयार आहे. दिसायलाच इतकी छान दिसते आहे, मग चवीला तर अगदी भन्नाट आहे. कुरडई, भजे आणि खीरसुद्धा इथे आपली तयार झाली आहे. खीर इथे मी थोडीशी घट्ट ठेवली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. इथे आपला व्हेज पुलावसुद्धा मस्त अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे. आजच्या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या पद्धतीने एकदा मटकीची भाजी, भजी, खीर, व्हेज पुलाव तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कशी झाली हे मला नक्की कळवा.